घरात बाईट घेत होतो ती बाईट तिथं होत होती का? त्यावेळेस ती बाईट होत नव्हती. जेव्हा आम्ही देवीच्या देवळात गेलो हा आणि मी तिथं जाऊन नमस्कार केला हा आणि देवीला माझे चरणी सांगितलं हा की बाईट हो रे आता उपास होता. काल आम्ही पाणी सुद्धा पिलं नव्हतं. बरं बरं. ट्रॉफी हातात मिळत. ताई तुमची ही महाराष्ट्र सगळ्यात पहिली प्रतिक्रिया बघतोय, तर हा सगळा विजय तुम्ही कुणाला समर्पित कराल? आमच्या मरी मातेला. नमस्ते मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचा पत्रकार मित्र तुषार धुमाळ आणि माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आलोय बारामती तालुक्यातील मोडवे गावामध्ये. मित्रांनो, आपण काल पाहिलं असेल की बिग बॉस मराठी सीझन 5चा विनर ठरलेला आहे सूरज चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय काल त्या शोमध्ये सहभागी झाले होते. ते आज गावी आलेले आहेत. मित्रांनो, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय त्यांना कसं वाटलं, सूरजने ट्रॉफी विन केलेली आहे. चला तर मग. मित्रांनो, आपण सध्या आहोत सूरजच्या घरी आणि आपल्या समवेत आहेत कल्पना आत्या. आत्या नमस्ते. नमस्कार. काय कसं वाटतंय, सूरजने ट्रॉफी विन केली, आपली प्रतिक्रिया द्या. बरं वाटतंय. काल किती वाजता आला ताई? आता आलो पहाटे आलाय. बरं, कसं वाटलं बिग बॉसच्या घरामध्ये? किती दिवस तुम्ही गेला होता तिथं शूटसाठी? आम्ही 2 दिवस सुट्टीसाठी जात होतो. बरं बरं. आणि काय कसं वाटलं सांगा की, कसं वाटलं सूरजला भेटून? कसं वाटलं? तुम्ही स्वतः प्रत्यक्षामध्ये तो सगळा शो बघितला, शूटिंग बघितलं, कशा पद्धतीने आतमध्ये काम चालतं? आतमध्ये लय जोरात काम चालतं. सगळं बघितलं. ऋतिक सरांवर फोटो काढलं. हा. ट्रॉफी दिली ऋतिक सरांनी. बरं बरं. आणि 2 दिवस आमचं तिथं मोडलं. ते पहिल्या दिवशी 3 वाजता शो संपला. बरं, पहाटे तिथं पण? पाहता तिथं. मग आम्ही हॉटेलवर राहिलो तिथं जाऊन. बरं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी? दुसऱ्या दिवशी परत 2:30 वाजता तिथं आलो. बरं. आणि काल किती वाजेपर्यंत शोचं शूटिंग चाललं होतं? कालचं शोचं चाललं होतं 7:30 वाजता. 7:30 संध्याकाळपर्यंत. संध्याकाळपर्यंत. बरं. आणि मग तुम्हाला कसं काय तिथं राहण्याची, जेवणाची सोय सगळी करण्यात आली? सोय केली. उत्तम सोय होती का सगळी? हा, सोय. काय बिग बॉसच्या टीमचा कशा पद्धतीने आपण आभार मानाल? काय सांगाल बिग बॉसच्या टीमला? लय भारी आभार मानणार. होय. आणि ऋतिक सरांचा तर लय आभार मानणार. बरं बरं. तिथं कुणाला भेटला ताई? सगळ्यांना भेटलो. होय. बिडी दादाला भेटलो, निकिताईला भेटलो, अरबाजला भेटलो, बरं बरं बरं. परत त्या संग्राम दादाला भेटलो. बरं. अजून कुणाला भेटलं? आपलं खालचं ते हा. चव्हाण, वैभव चव्हाणांना भेटला. चव्हाणाला भेटलो. बरं. सगळ्या फॅमिलीला आणि भेटलो. कशा पद्धतीने मग तुम्हाला आवर्जून सगळ्यांनी फोटो काढले सोशल मीडियावरती? तुमचे सगळ्यांचे फोटो आहेत. सगळ्यांनी फोटो काढलं. पत्रकार हे सगळे तिथे आले होते. आम्हाला बाहेरच पडून देत नव्हते. अजिबात बाहेरच देत नव्हते. गाडीतच चढून देत नव्हते. काय वाटते, ट्रॉफी विन केली आई मरी मातेने? मरी मातेच्या आशीर्वादाने ट्रॉफी आम्हाला मिळाली हा. आणि खूप आनंद झाला. आता आपण 2 दिवसापूर्वी बाईट घेत होतो, त्यावेळेस नक्की काय घडलं महाराष्ट्राला सांगा. तुम्हाला तर माहिती आहे ना. हा, काय घडलं तुमच्या तोंडून महाराष्ट्राला ऐकायचंय. देवीच्याच मरी मातेच्याच आशीर्वादाने मी 9 दिवसाचा उपास पण आहे ना माझा. बरं बरं. आणि देवीला मी सांगितलं होतं की बाळाला माझ्या ट्रॉफी मिळवली. ज्यावेळेस आपण घरात बाईट घेत होतो ती बाईट तिथं होत होती का? त्यावेळेस ती बाईट होत नव्हती. जेव्हा आम्ही देवीच्या देवळात गेलो हा आणि मी तिथं जाऊन नमस्कार केला हा आणि देवीला माझे चरणी सांगितलं हा की बाईट हो रे आता. हा तेव्हा बाईट झाली हा. आणि मग देवीने आम्हाला कवल दिला. बरं. काय कशा पद्धतीने तिथं तुम्हाला विन झाल्यानंतर तिथले जे इतर जे सहभागी खेळाडू होते किंवा अन्य जी लोक होती कशा पद्धतीने भेटत होती, फोटो काढत होती, काय कसं प्रतिसाद लई मिळाला? मोठ्या पद्धतीने भेटत होती. परत आम्ही आतमध्ये ज्या फॅन मध्ये गेलो. परत तिथं ऋतिक सरांबरोबर त्यांच्या मंडळीबरोबर होय. फोटो काढलं. हा. बरं बरं बरं. आणि काय म्हणाले रितेश सर? काय म्हणाले? ऋतिक सर म्हणाल सूरज आता चांगलं तुम्ही इथनं पुढे चांगला सांभाळ करा. हा हा हा. जसा लहानपणापासून केला तसा आता पण करा. हम्म. तर मी सांगितलं आता तुम्ही सगळं त्याचं बघा. बरं आणि सूरजने मी सांगितलं इथनं पुढं सगळं माझं ऋतिक सरच बघणार आहे. बरं बरं. आणि ज्या पद्धतीने तुम्ही काल खेळात सहभागी होता, तुमच्या समोर शूटिंग चालू होतं, कुठल्या ह्याचं शूटिंग झालं तुमच्या समोर? आमच्या समोर त्या या आल्या होत्या आलिया भट. हा. परत अजून त्यांच्या परत बाकीचे सगळे जे डायरेक्टर, फिल्म डायरेक्टर सगळे आले होते. बरं. अजून कुठला पाहिलं तुम्ही त्यातला? अजून एपिसोड शूट होत असताना तिथं कोण आलं ते पाहिलं? अजून काय पाहिलं?
सगळं बघितलं तिथं आम्ही. सगळं बघितलं. सगळं हा. जो ज्यावेळेस निकाल जाहीर होणार होता, दोनच खेळाडू उरले होते, त्यावेळेसचा काय अनुभव होता? संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, देशाचं लक्ष लागलं होतं त्या निकालाकडे. आम्हाला म्हणजे अनुभव होता किंवा आमचा देवीवर विश्वास होता बरं. की आम्हाला निकाल लागणार, आमचा सारखाच निकाल लागणार आहे. बरं, म्हणजे सूरजच विन होणार आहे. विरोध. आणि माझा नवरात्राचा उपास होता. काल आम्ही पाणी सुद्धा पिलं नव्हतं. बरं. ट्रॉफी हातात मिळस्तवर मग त्याला का मग पेलो, पाण्याची बाटली पेलो एक म्हणून. एक. बरं. आणि फराळाचं केलं का नाही ताई? फराळाचं केलंच नाही काल दिवसभर. मग रात्री तरी केलं की नाही? आता 3 वाजता आम्ही त्या हॉटेलवर चहा पिलो. चहावरती बेल. हा. बरं, एक मरी मातेचा जबरदस्त असा आशीर्वाद आहे सूरजवरती. आहे ना, जबरदस्त आशीर्वाद आहे. म्हणजे काय आमच्या घरावरच आहे देवीचा आशीर्वाद. ताई, तुमची ही महाराष्ट्र सगळ्यात पहिली प्रतिक्रिया बघतोय, तर हा सगळा विजय तुम्ही कुणाला समर्पित कराल? आमच्या मरी मातेला. पहिल्या सुट आम्ही आमच्या मरी मातेलाच केला तिथं. त्याचबरोबर ताई, आता काल आम्ही पाहिलं की त्याला एका चित्रपटाची ऑफर आलेली आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? हा, ते एक चित्रपटाचे पण तिथं सरांनी लगेच त्याला, ऋतिक सरांनी एक चित्रपटाची ऑफर दिली. मग तर त्याला आम्हाला लयच आनंद लय वाटला. आनंद झाला. हा. एक आता म्हणजे खूपच आनंद आहे. खूप आनंद आहे. म्हणजे आम्ही आज आनंदातच आहे, हा. पण डोळ्यावर आमच्या झोप जाईना. आता आत्या सूरज कधी येणार आहे? सूरज आता आज संध्याकाळी येईल किंवा उद्या सकाळी. उद्या जर तर आहे, म्हणजे तिथलं आटोपल्यानंतर. आटोपल्यानंतर हा सगळा एवढा मोठा विजय झाला, ट्रॉफी तुम्ही हातात घेतली, तुमचे सोशल मीडियावरती फोटो व्हायरल झाले. ताई, या आनंदाच्या क्षणामध्ये सगळ्यात जास्त आठवण कोणाची येते आणि उणीव कोणाची वाजते? सगळ्यात आठवण जास्त म्हणजे त्याच्या आई वडिलांची मला आली. की त्याचं जर आई वडील असतं तर आज आनंद गगनात मावलं नसता. एवढी आठवण कशा झाली. पद्धतीने त्याच्या वडिलांनी आनंद साजरा केला? त्याच्या वडिलांनी आता काय सांगायचं, लय आनंद केला असता. बरं, महाराष्ट्रातील जनतेला जाता जाता कशा पद्धतीने तुम्ही आभार मानाल, काय म्हणाल? महाराष्ट्राच्या जनतेचा मी मोठ्या पद्धतीने आभार माने आणि त्याच्या फॅन लोकांचा तर लयच आभार माने मी. त्याच्या फॅन लोकांनी आज सूरज येते, फॅन लोकांचे आणि महाराष्ट्राच्याच आशीर्वादाने आज सूरज येत आहे.